नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. आपल्या सर्वांबरोबर हा प्रवास करताना खूप आनंद होतोय. अर्थात त्या निमित्ताने माऊलींची सेवा करायची संधी मिळते, ह्याचा आनंद सर्वात जास्त आहे. आपण पहिल्या अध्यायामध्ये 206 ओव्यांपर्यंत पोचलोय. आता पुढचा प्रवास सुरू करू. साधारण आज आपण 207 पासून 230व्या ओवीपर्यंत बघूयात. आता अर्जुनाची झालेली अवस्था आपल्याला थोडी पूर्वकल्पना आहे. मनामध्ये स्नेह आणि मोह ह्याचे दाट ढग जमून आलेले आहेत. ह्या मनस्थितीचा परिणाम देहावरती झालेला आहे. गात्र शिथिल झालेली आहेत आणि जो गांडीव धनुष्य शौर्य पराक्रम गाजवण्यासाठी, कौरवांचा पराजय करण्यासाठी, स्वतःवरती, पांडवांवरती, द्रौपदीवरती झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी जे धनुष्य उचललेलं होतं ते आता धरण्याची ताकद सुद्धा शरीरात राहिली नाही. सर्व शरीराला कंप सुटलाय आणि ह्याचं कारण एकच, स्नेह आणि मोह. ह्या स्नेह आणि मोहामुळे अर्जुनाची मनस्थिती आणि त्याबरोबर त्याची भाषाही बदलली आहे. 207 ते 230 ह्या ओव्यांमध्ये आपण जर पाहिलं तर अर्जुन श्रीकृष्णांनाच विचारतो की या कौरवान जरी वधावे तरी युधिष्ठिराधिक का न वधावे, हे येर येर आघवे गोत्रज आमुचे. अर्जुनाला कल्पना नव्हती का की आपल्याला कोणाशी युद्ध करायचंय? पण आता कौरव आणि पांडवांमध्ये भेद न बघता त्याला सगळे स्वजनच दिसायला लागले. सगळा भेदच मावळला आणि वर श्रीकृष्णांना तो म्हणतो, माझं आणि आमचं आणि अख्ख्या कुळाचं ज्याच्यामध्ये हित बिलकुल नाही आहे असं हे युद्ध आहे. आणि हे युद्ध आम्ही आता का करायचं? राज्य, सुख, संपत्ती मिळवण्यासाठी? तर आत्ताच हे माझे सगळे स्वजन राज्य, सुख, संपत्तीवर पाणी सोडून एकमेकांवर शस्त्रास्त्र उगारण्यास आतुर झालेले आहेत. आणि अर्जुनाला हे बघवत नाहीये. त्याचा सगळा थरकाप उडालाय आणि त्याला असं वाटतंय की या सकळांते वधावे, या सकळांते वधावे, मग जे भोग भोगावे ते जळोत आघवे पार्थू म्हणे. काय मनाची अवस्था झाली बघा. जे शौर्य घेऊन युद्धभूमीत दाखल झालेला होता अर्जुन म्हणतो, हे सगळं लक्षण जळो, मला हे युद्ध नको. परी यांसी घातू कीजे, या कौरवांचा, या स्वजनांचा मी घात करायचा, वध करायचा, मग आपण राज्य भोगीजे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. काय भाषा बदलली बघा. जेव्हा हे स्वजन होते त्यावेळी एखाद वेळेस मनामध्ये हा विचार येणार नाही, आपल्या कोणाच्याच मनामध्ये हा विचार येणार नाही की आपल्याच कुळाचा, आपल्याच लोकांचा आपण घात करू. पण जेव्हा त्यांच्याशी शत्रुत्व होतं त्यावेळी मात्र त्याची जागा संताप, राग, द्वेष ही घेते. पण असं म्हणतात ना, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. त्याप्रमाणे प्रत्यक्षात जेव्हा स्वजन समोर येऊन उभे राहतात त्यावेळी मात्र स्नेह, मोह आणि ममतेमुळे तो राग, संताप, द्वेष, ईर्ष्या, शौर्य, वीरवृत्ती सगळं 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 सोडून गेलेलं आहे. आणि म्हणूनच अर्जुन परत एकदा श्रीकृष्णांना ही आठवण करून देतोय की आम्ही दिगंतीचे भूपाळ,
विभांडुनी सकळ, मग संतोष विजे कुळ, आपुले जे तेची हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत झुंजावया. माऊलींनी किती सुंदर अर्जुनाचे भाव टिपलेले आहेत आणि आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत. अर्जुनाला आत्ता ह्या क्षणी असं वाटतंय, ऐसी आणते कैसे नि मारू, ह्या स्वजनांना मी कसं मारू श्रीकृष्णा, हे माझी लोक आहेत. ऐसी आणते कैसे नि मारू, कवणावरी शस्त्र धरू, ह्यापैकी कोणावर मी शस्त्र उगारू, अरे सगळे माझे आहेत. तूच मला सांग, निज हृदया करू घातू केवी. 221वी ही ओवी आहे, अगदी मनाला स्पर्श करणारी आहे. किती सुंदर भाव आपल्या माऊलींनी टिपलेले आहेत. अर्जुन म्हणतो, कृष्णा तुला माहिती नाही का, मला कोणाशी युद्ध करावं लागणार आहे, मी कोणासमोर उभा आहे, कोण माझ्या समोर उभे आहेत, हे नेणसी तू कवण. परी पैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण, आम्हा बहुत. एथ शालक सासरे मातुळ, आणि बंधुकी हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असती. आज अर्जुनाला त्याच्या डोळ्यांमधनं जे स्वजन दिसत आहेत, त्या स्वजनांचा सर्व उल्लेख माऊलींनी आपल्यासमोर केलेला आहे आणि त्या स्वजनांना आपल्यासमोर उभं केलेलं आहे. आणि आता अर्जुन असं म्हणतो की हे वरी भलते करीतू, आताची येथे मारितू. यांनी माझ्यावर शत्रुत्व घेतलं आणि मला मारलं तरी चालेल, परी आपण मने घातू न चिंतावा. पण माझं मन आता मला सांगतंय, मी मात्र ह्यांचा माझ्या मनातून घात करण्याचा विचारही करणार नाही. ज्यांचा सर्वनाश करण्याच्या ईर्षेने अर्जुन युद्धभूमीत आला, तो अर्जुन आता एकदम विरोधी भूमिका. यांनी माझा घात केला तरी चालेल, पण मी यांचा स्वप्नातही घात करू शकत नाही. आणि ह्या विचाराबरोबरच अर्जुनाला एक नीतिमत्तेचा विचार सुचतोय. कारण हा संवाद तो श्रीकृष्णांशी करतोय आणि त्याला असं वाटायला लागलंय की असं मी अहित करणारं कृत्य जर केलं, कर्म जर केलं, म्हणजेच अर्थात युद्ध जर केलं, जरी आजी एथ ऐसे कीजे, तरी कवणाच्या मनी उरीजे. आमच्याबद्दल, माझ्याबद्दल, म्हणजे अर्जुन म्हणतोय माझ्या स्वतःबद्दल कोणाच्या मनात आस्था राहील का, आदर राहील का? कृष्णा राहणार नाही. आणि सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. आणि हे कृष्णा तू मला सांग, आम्ही तरी कुठल्या तोंडाने तुझ्या समोर यायचं, तुझ्या समोर यायचं, तुला बघायचं, इतकं आम्हाला ते लाजिरवाणं होईल. अशी ही अर्जुनाची अवस्था झालेली आहे. माऊली आपल्याला थोडक्यात हेच सांगतायत, हा स्वजनांचा मोह, माया, ममता ह्यानी मनामध्ये जर का गडद ढग जमले, तर त्याच्यामध्ये ज्या बुद्धीमध्ये विवेक आहे ती बुद्धी झाकोळून जाते आणि जे योग्य करायला पाहिजे ते करण्यापासनं माणूस पूर्णपणे परावृत्त होतो. त्याच्या बुद्धीला काहीच सुचत नाही आणि तो संपूर्णपणे स्वजनांच्या मोहामध्ये गुरफटला जातो. आपलीही अशी अवस्था होऊ नये म्हणूनच या अवस्थेचं सुंदर वर्णन माऊलींनी अर्जुनाचे भाव टिपत केलेलं आहे. आणि आपल्याला काय केला पाहिजे, अर्थात हे माऊली आपल्याला पुढे सांगतीलच. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.